Hello students, welcome to Equilibrium Science Hub. आपण बघत होतो क्वेश्चन्स बेस्ड ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स अँड नंबर ऑफ ॲटम्स इन एस ग्राम ऑफ मेटल. त्यामध्ये आपण कव्हर केलं मोलर मास वरचे क्वेश्चन्स. त्यामध्ये काही क्वेश्चन्स मध्ये आपण डेन्सिटी फाइंड केलं, काही क्वेश्चन्स मध्ये आपण व्हॉल्यूम फाइंड केलं आणि काही क्वेश्चन मध्ये आपण फाइंड केलं नंबर ऑफ ॲटम्स. आता आपल्याला फाइंड करायचे नंबर ऑफ पार्टिकल्स और नंबर ऑफ युनिट सेल्स इन एस ग्राम ऑफ मेटल. आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन वरून लक्षात येऊन जाईल तुम्हाला की आपल्याला काय फाइंड करायचं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन असेल MST CET 2020 चा, मीन्स आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन असेल हा सुद्धा. तर क्वेश्चन मध्ये बघा एन एलिमेंट क्रिस्टलायझेस इन FCC टाइप ऑफ युनिट सेल. आता बघा एक एलिमेंट आहे आणि याचं क्रिस्टलायझेशन झालेलं आहे FCC टाइप ऑफ युनिट सेल मध्ये. मीन्स जो युनिट सेल फॉर्म होत आहे तो असेल FCC टाइपचा. आणि जर FCC टाइपचा युनिट सेल असेल तर नंबर ऑफ ॲटम्स असतील 4 इन FCC टाइप ऑफ युनिट सेल. द व्हॉल्यूम ऑफ वन युनिट सेल. आता बघा व्हॉल्यूम ऑफ वन युनिट सेल, एका युनिट सेलचा व्हॉल्यूम गिव्हन आहे आणि व्हॉल्यूम डिनोट करतो आपण A क्यूब ने. बघा आता व्हॉल्यूम गिव्हन असेल तर आपण A क्यूब लिहू आणि एज लेंथ गिव्हन असेल तर आपण लिहू A. सो एज लेंथ आणि एज लेंथचा असेल क्यूब तर आपल्याला गिव्हन आहे व्हॉल्यूम, आणि आपल्याला जर गिव्हन असेल फक्त एज लेंथ तर आपण डिनोट करू त्याला A ने. सो व्हॉल्यूम गिव्हन आहे आपल्याला 24.99 10⁻⁻24 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. सॉरी व्हॉल्यूम गिव्हन आहे 24.99 10⁻⁻24 सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज, डेन्सिटी ऑफ युनिट सेल गिव्हन आपल्याला रो इज इक्वल टू 7.2 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. त्यानंतर बघा कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, नंबर ऑफ युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा नंबर ऑफ युनिट सेल्स, नंबर ऑफ युनिट सेल्स आले इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर बघा इन 36 ग्राम ऑफ युअर सॅम्पल ऑफ एलिमेंट. आता आपल्याला जे सॅम्पल घेऊन आहे किंवा जे एलिमेंट घेऊन आहे तो घेऊन आहे 36 ग्राम. सो हे होऊन जाईल मास ऑफ एलिमेंट दॅट इज 36 ग्राम. मीन्स आपल्याला 36 ग्रामच्या एलिमेंट साठी फाइंड करायचा आहे नंबर ऑफ युनिट सेल. त्यानंतर नंबर ऑफ युनिट सेलचा जर फॉर्म्युला बघितला, आता फॉर्म्युला आपल्या लक्षात असायला पाहिजे. नंबर ऑफ युनिट सेलचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, नंबर ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला बघितला आहे, नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला बघितला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघून नसेल आले तर सुरुवातीला तुम्ही तो व्हिडिओ बघा ज्यामध्ये आपण नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ युनिट सेल याचे फॉर्म्युले फाइंड करतो. त्यानंतर बघा नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला असेल x/ρ(a³). फॉर्म्युला असेल x/ρ(a³), वेअर S इज द मेटल, एक्स असेल मेटल जितक्या ग्राम मध्ये गिव्हन आहे ते. त्यानंतर रो असेल डेन्सिटी, रो असेल डेन्सिटी, A³ असेल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्यानंतर बघा नंबर ऑफ युनिट सेल फाइंड करायचे आहे. सो बघा नंबर ऑफ युनिट सेल x ची व्हॅल्यू गिव्हन आपल्याला 36. त्यानंतर बघा डेन्सिटी गिव्हन आहे आपल्याला 7.2. त्यानंतर बघा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. जर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तुम्ही 24.99 पुट केलं तर तुम्हाला आन्सर फाइंड करायला बरंच हार्ड जाईल. सो आपण काय करायचं, 24.99 आहे याची नियरेस्ट व्हॅल्यू जर बघितली तर 25 पेक्षा 0.01 नी कमी आहे. सो इतका डिफरन्स चालतो. आपण 24.99 घ्यायच्या जागी आपण घेऊन घेऊ 25 आणि नंतर आपण अप्रॉक्सिमेशननी आन्सर सुद्धा फाइंड करू शकतो. त्यानंतर बघा 10⁻⁻24. सो आता बघा आपल्या लक्षात येऊन जाते 36, इथे व्हॅल्यू असेल 36 आणि इथे 7.2. 7.2 ला आपण कन्वर्ट करून लिहू शकतो 72. सो बघा आता 36 72 ला कन्वर्ट करून घेऊ आपण. 7.2 ला कन्वर्ट केला, 72 मध्ये 10⁻⁻ असेल -1. पॉईंट शिफ्ट केला राईटला, सो 10⁻⁻1. त्यानंतर 25 आणि 10⁻⁻24. 36 1 जा 36, 36 2 जा 72. त्यानंतर बघा एल जर सॉल्व केला आपण तर बघा 1/25 इंटू 2 इंटू 25 लिहून टाकू. त्यानंतर 10च्या पॉवर जवळ लिहू 10⁻⁻1 10⁻⁻24. त्यानंतर बघा बेस सेम असेल तर पॉवरचे होते ऍडिशन्स. बघा आता बेस सेम असेल 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻24. बघा याचा बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, सो पॉवरची होईल ऍडिशन. पॉवरची ऍडिशन, सो -1 -24 दॅट इज 10⁻⁻25. दोन्ही यांचा सेम साइन आहे, सो ऍडिशन. त्यानंतर मायनस असेल तर मायनस. त्यानंतर बघा 10⁻⁻25 आन्सर इन या दोघांचं. वर गेलं तर होऊन जाईल 10⁻+25 अपॉन 2 इंटू 25 दॅट इज 50. आता बघा 2 इंटू 25 दॅट इज 50. आता बघा
आन्सर जर फाइंड करायचं असेल तर 10⁻25 ला लिहू शकतो आपण 100 दॅट इज 100 इंटू 10⁻23. बघा 2 चा पॉवर यूज केला, 2 चा पॉवर यूज केला तर असेल 100 अपॉन 50. 15 डिवाइड करून घ्या, 51 जार 50, 52 जार 100. सो आन्सर असेल आपला 2 इंटू 10⁻23 आणि इतके असतील नंबर ऑफ युनिट सेल्स. बघा आता आन्सर असेल आपलं 2 इंटू 10⁻23 आणि हा असतील नंबर ऑफ युनिट सेल्स. करेक्ट ऑप्शन बघा 1.25 आहे. त्यानंतर इथं बघा 2.0 10⁻23. सो आपला आन्सर सुद्धा आलाय 2 इंटू 10⁻23. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. बघून घ्या. सो नेक्स्ट बघा, an element crystallizes in BCC lattice with a cell age of 500 picometer. बघा आता क्रिस्टल जो गिवन आहे आपल्याला तो गिवन आहे BCC आणि n इक्वल टू असेल 2 फॉर द BCC लॅटिस विथ अ सेल ऑफ एज 500 पिकोमीटर. एज लेंथ गिवन आहे आपल्याला 500 पिकोमीटर. पहा आता एकतर आपल्याला एज लेंथ गिवन असेल किंवा गिवन असेल व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम गिवन असेल डायरेक्टली तर आपल्याला त्याचा क्यूब घ्यावा लागणार नाही, पण जर आपल्याला गिवन असेल एज लेंथ तर आपल्याला या 500 चा घ्यावा लागेल क्यूब. सो जे दिलं असेल त्यावरून बरोबर बघायचं. त्यानंतर बघा द डेन्सिटी ऑफ एलिमेंट इज 7.5. डेन्सिटी गिवन आहे आपल्याला 7.5 ग्राम सेंटीमीटर क्यूब इनवर्स. सो बघा द डेन्सिटी of element is 7.5. डेन्सिटी गिवन आहे. हाऊ मेनी atoms आर प्रेझेंट इन 300 ग्राम ऑफ मेटल. आपल्याला फाइंड करायचे नंबर ऑफ atoms. बघा पुन्हा फाइंड करायचं आपल्याला नंबर ऑफ atoms. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण फाइंड केले नंबर ऑफ युनिट सेल्स आणि यामध्ये फाइंड करू आपण नंबर ऑफ atoms इन 300 ग्राम ऑफ मेटल. मीन्स मास ऑफ मेटल गिवन आहे, जी गिवन आहे आपल्याला 300 ग्राम. सो आता बघा नंबर ऑफ ॲटम्स गिवन आहे, त्यानंतर गिवन आहे एज लेंथ. बट एज लेंथ गिवन आहे पुन्हा पिकोमीटर मध्ये आणि पिकोमीटर मध्ये जर गिवन असेल आणि जर डेन्सिटी बघितली तर सेंटीमीटर क्यूब मध्ये गिवन आहे. सेंटीमीटर क्यूब इनवर्स गिवन आहे. सो याला सुद्धा कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटर क्यूब मध्ये, मीन्स सेंटीमीटर मध्ये आणि नंतर व्हॉल्यूम घेतल्यानंतर कन्वर्ट होईल तो सेंटीमीटर क्यूब मध्ये. सो सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन फॅक्टर आपण बघितलाय मागच्या व्हिडिओमध्ये. सो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन कन्वर्शन फॅक्टर बघू शकता, त्यानंतर प्रॉब्लेम्सही बघू शकता मोलर मासवरचे. त्यानंतर बघा इथे गिवन आपल्याला एज लेंथ 500 पिकोमीटर. कन्वर्ट करायचं असेल सेंटीमीटर मध्ये तर मल्टिप्लाय करावं लागेल 10⁻⁻10 नी. सो हे असेल कन्वर्शन फॅक्टर फॉर द पिकोमीटर टू सेंटीमीटर. त्यानंतर बघा नंबर ऑफ ॲटम्स फाइंड करायचे आणि नंबर ऑफ ॲटम्सचा फॉर्म्युला असेल xn अपॉन रो ए क्यूब. सो नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला असते x अपॉन रो ए क्यूब आणि नंबर ऑफ ॲटम्सचा फॉर्म्युला असेल xn अपॉन रो ए क्यूब. आता x ची व्हॅल्यू बघा गिवन आहे 300, x ची व्हॅल्यू गिवन असेल 300. त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स गिवन असतील 2 अपॉन रो असेल डेन्सिटी विच इज 7.5. रो असेल डेन्सिटी विच इज 7.5 आणि त्यानंतर बघा ए क्यूब मीन्स एज लेंथचा क्यूब असेल. आता ए क्यूबला आपण व्हॉल्यूम म्हणतो किंवा एज लेंथचा क्यूब म्हणू. आता इथे एज लेंथ गिवन आहे सो होऊन जाईल एज लेंथचा क्यूब. बघा 500 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर क्यूब. सो बघा आता 300 मल्टिप्लिकेशन करा, 300 इंटू 2 दॅट इज 600. 300 इंटू 2 दॅट इज 600. त्यानंतर बघा 7.5 लिहू शकतो आपण 75. बघा आता पॉइंट शिफ्ट केला राईट साईडला. पॉइंट जर राईट साईडला शिफ्ट केला असेल येऊन जाईल 10⁻⁻1. सो कॅल्क्युलेशन इझी करायसाठी आपण पॉइंट शिफ्ट करून घेतला. त्यानंतर बघा 500 इंटू 10⁻. आता बघा 500 ला बघा आपण लिहू शकतो इथे घेऊन आपल्याला 500 ला लिहू शकतो आपण 5 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁻10 याचा येऊन जाईल क्यूब. सो 600 ला लिहिलं आपण 6 इंटू 100. 600 लिहून घेतलं आपण 6 इंटू 100. त्यानंतर अपॉन 75 इंटू बघा 10⁻⁻1. 5 चा क्यूब असेल 125. बघा आता 5 चा क्यूब घेऊन घेऊ आपण. 5 चा क्यूब असेल 125. त्यानंतर बघा 10⁻² आहे. 10⁻², 10⁻⁻10 याचा होऊन जाईल 10⁻. बघा सॉल्व्ह करू शकतो आपण इकडे 10⁻², 10⁻⁻10. पुन्हा जर बघितलं इथे तर बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. सो पॉवरची होईल ऍडिशन. पॉवरची ऍडिशन होईल. सो 2 - 10 येऊन जाईल दॅट इज 10⁻⁻8. सो 2 - 8 इज -8 आणि -8 चा असेल क्यूब. 10⁻⁻8 चा असेल क्यूब.
त्यानंतर बघा आता 600 ला लिहिलं तर आपण 6 × 100. सो बघा दोघांनाही आपण डिवाइड करू शकतो 25 ने. 25 4 जार 25 4 जार 100, 25 5 जार 125. त्यानंतर बघा मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर 6 × बघा 6 × 4 असेल अपॉन 75 इंटू असेल 5. त्यानंतर 10⁻⁻1 आहे, 10⁻⁻1 आणि याचा क्यूब घेतला तर पॉवरची होईल मल्टिप्लिकेशन, पॉवरची मल्टिप्लिकेशन. सो बघा पुन्हा करू शकतो आपण इकडे पॉवरची मल्टिप्लिकेशन झाली आहे 10⁻⁻24. आता बघा 6 × 4, 6 × 4 इज 24 इंटू, आता बघा पुन्हा पॉवरची होऊन जाईल ऍडिशन 10⁻⁻1, 10⁻⁻1, 10⁻⁻24 दॅट इज 10⁻. आता बघा बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची होईल ऍडिशन -1 -24. आता दोन्ही साइन निगेटिव्ह असल्याने आन्सर निगेटिव्ह येईल आणि ऍडिशन होईल -25. आता बघा अपॉन 24 मल्टिप्लिकेशन झालं 75 इंटू 5 अपॉन 10⁻⁻25. 25 वर चालले जाईल, 25 वर गेल्यानंतर बघा डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर होऊन जाईल 10⁻25. सो तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता. 75 इंटू 5. त्यानंतर बघा आता इथे सॉल्व्ह करून घेऊ थोडं आपण. बघा आता 10⁻25 वर गेलेलं आहे 24. आता बघा पुन्हा आपण करू 10⁻22 मधले 2 पॉवर्स यूज करून आपण लिहू शकतो याला 100 इंटू 10⁻23. बघा आता 2 पॉवर्स यूज केले आणि लिहिला आपण 100 इंटू 10⁻23. पुन्हा बघा आता डिवाइड करू शकतो आपण. बघा 5 ने डिवाइड करून घ्या 100 ला. 5 ने जर 100 ला डिवाइड केलं तर आन्सर असेल 5 2 जार 10 दॅट इज 20. बघा पुन्हा 20 आणि 75 डिवाइड करू शकतो. 5 4 जार 20, त्यानंतर 5 1 जार 5, 5 5 जार 25. सो 24 अपॉन 24 इंटू 4 अपॉन येऊन जाईल 15 आणि 10⁻23. सो हे सॉल्व्ह करा शकता तुम्ही. 24 4 जा दॅट इज 4 4 जा 16, कॅरी 1 आला, 2 4 जा 8, 96 अपॉन 15 इंटू 10⁻23. आणि यावरून तुम्ही डिवाइड करून नंबर 15 6 जा दॅट इज बघा आता 15 6 जार 90. सो 56 जार 90. सो 6 पॉईंट येईल आन्सर मध्ये. आन्सर मध्ये जर 6 पॉईंट असेल तर आपण बघून घेऊ. बघा 1.6 आहे, त्यानंतर आहे 3.2, त्यानंतर आहे 6.4 इंटू 10⁻23 आणि इकडे 12.8. सो बघितलं आपण तर 6 पॉईंट वाला एकच आन्सर आहे दॅट इज 6.4 इंटू 10⁻23. सो आपण बघू शकतो 6.4 इंटू 10⁻23 atoms हे असेल आपलं आन्सर. विदाउट युजिंग लॉग जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर तुम्ही असं फाइंड करू शकता. याला आन्सर असेल 6.4 10⁻23. कॅल्क्युलेशन्स थोडे तुम्ही फास्ट करून आन्सर इझिली फाइंड करू शकता. बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी नंबर ऑफ युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 100 ग्राम ऑफ एन एलिमेंट with FCC unit cell having density 10 gram per centimeter cube and edge length 100 picometer. सो आपल्याला क्वेश्चन दिल्यानंतर कळलं पाहिजे की आपल्याला फाइंड काय करायचं आहे. बघा इथे गिव्हन आहे हाऊ मेनी नंबर ऑफ युनिट सेल्स, मीन्स आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ युनिट सेल्स. सो नंबर ऑफ युनिट सेल्स इक्वल टू आलं क्वेश्चन मार्क. बघा आता नंबर ऑफ युनिट सेल्स इक्वल टू आलं क्वेश्चन मार्क. आर प्रेझेंट इन 100 ग्राम ऑफ एन एलिमेंट, मीन्स आपल्याला गिव्हन आहे मास विच इज गिव्हन असते x इक्वल टू 100 ग्राम with FCC unit cell n equal to असेल 4. FCC unit cell बघा आता गिव्हन यासाठी असेल की n equal to 4 मीन्स नंबर ऑफ पार्टिकल्स मिळाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला गिव्हन असेल FCC युनिट सेल, BCC युनिट सेल आणि सिंपल क्यूबिक. ते गिव्हन असते आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स साठी. त्यानंतर बघा हॅव्हिंग डेन्सिटी 10 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, डेन्सिटी गिव्हन आहे विच इज 10 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. सो त्यानंतर बघा अँड एज लेंथ गिव्हन आहे आपल्याला 100 पिकोमीटर. एज लेंथ जर बघितलं तर गिव्हन आहे आपल्याला 100 पिकोमीटर. त्यानंतर बघा क्वेश्चन असेल MST CET 2020 चा. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि बघा आता सॉल्व्ह करून घेऊ आपण. नंबर ऑफ युनिट सेल्स फाइंड करायचे. बघा x गिव्हन आहे विच इज मास, त्यानंतर गिव्हन आहे नंबर ऑफ पार्टिकल्स, डेन्सिटी अँड एज लेंथ. आता डेन्सिटी बघितलं तर बघा सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे आणि एज लेंथ जर बघितलं तर हे आहे पिकोमीटर मध्ये, मीन्स डेन्सिटी सेंटीमीटर क्यूब आणि एज लेंथ आहे पिकोमीटर मध्ये. सो आपल्याला पिकोमीटरचं कन्वर्शन करावं लागेल सेंटीमीटर मध्ये आणि पिकोमीटर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बघा 100 इंटू
कन्वर्शन फॅक्टर यूज करतो आपण 10⁻⁻10. आता कन्वर्शन फॅक्टर आपण खूपदा सॉल्व्ह केलाय, सो घेतलेला आहे, तो बघू शकता. त्यानंतर बघा आता फॉर्म्युला यूज करू आपण नंबर ऑफ युनिट सेल्सचा. बघा आता नंबर ऑफ युनिट सेल्स, नंबर ऑफ युनिट सेल्स इक्वल टू असेल बघा आता x अपॉन रो ए क्यूब. नंबर ऑफ युनिट सेल असेल x अपॉन रो ए क्यूब. आणि बघा x ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, x इक्वल टू असेल 100. व्हॅल्यूज पुट करा. त्यानंतर डेन्सिटीची व्हॅल्यू असेल 10. त्यानंतर इनटू बघा आता बघा इथे गिवन आहे आपल्याला एज लेंथ. एज लेंथ जर गिवन असेल तर आपल्याला करावं लागेल ए चा क्यूब. मीन्स एज लेंथ गिवन आहे तर ए चा करावं लागेल आपल्याला क्यूब. जर आपल्याला व्हॉल्यूम गिवन असेल तर डायरेक्ट ए क्यूबची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो तिथे. बघा आता एज लेंथ गिवन आहे तर 100 इंटू 10⁻⁻10 याचा करावं लागेल आपल्याला क्यूब. त्यानंतर बघा 10 ने 100 ला डिवाइड करू शकतो, डिव्हिजन होईल 10. सो बघा त्यानंतर 100 ला लिहू शकतो आपण 10⁻². त्यानंतर 10⁻⁻10 याचा होऊन जाईल क्यूब. आता 100 ला लिहिलं 10⁻². बघा आता पुन्हा बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, सो पॉवरचे होईल ऍडिशन. बघा आता 10⁻² इंटू 10⁻⁻10 विच इज इक्वल टू 10. बघा बेस सेम आहे, सो बेस सेम करून लिहिलं, पॉवरचे होईल ऍडिशन. प्लस मायनस होऊन जाईल मायनस, 2 - 10. बिगर नंबरचं साईन येईल आणि दोघांचे साईन अपोजिट असल्याने मायनस होईल. सो 2 - 10 इज 8 अँड साईन आलं मायनसचं बिकॉज बिगर नंबरचं साईन असेल मायनस. त्यानंतर बघा 10 अपॉन 10⁻⁻24 सॉरी 10⁻⁻8 लिहा आधी. 10⁻⁻8 यांना सॉल्व्ह केल्यानंतर आणि याचा करावं लागेल आपल्याला क्यूब. आता बघा क्यूब केल्यानंतर 10 अपॉन त्यानंतर बघा आता a टू द पॉवर. बघा आता कम्पेअर करा a टू द पॉवर m टू द पॉवर n सोबत. बघा 10 चा पॉवर असेल -8 आणि याचा पॉवर असेल 3. बघा आता कम्पेअर जर केलं तर याचा आन्सर असते a टू द पॉवर m इंटू n. सो जर पॉवरचा पॉवर असेल तर आपण करतो पॉवरची मल्टिप्लिकेशन. त्यानंतर बघा 10 चा पॉवर -8 मल्टिप्लाय बाय 3 विच इज इक्वल टू 10 टू द पॉवर -24. सो आन्सर असेल 10⁻⁻24. त्यानंतर बघा डिनॉमिनेटर मध्ये 10⁻⁻24 याला घेऊन चला न्यूमरेटर मध्ये. सो हे होऊन जाईल +24. आता बघा 10 चा पॉवर असेल 1, 10 चा पॉवर आहे 24. सो पुन्हा बघा बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची होईल ऍडिशन. बघा बेस सेम आहे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची होईल ऍडिशन विच इज इक्वल टू 1 + 24. 10 टू द पॉवर 1 + 24 इज 25. त्यानंतर आन्सर असेल 10 टू द पॉवर 25 इक्वल टू नंबर ऑफ युनिट सेल्स. आता ऑप्शन्स बघा 2 इंटू 10 टू द पॉवर 25 आन्सर नाही आहे. त्यानंतर 3 इंटू आहे, 3 इंटू नाही आहे. त्यानंतर 4 इंटू आहे, 4 इंटू पण नाही आहे. इकडे 1 इंटू. आता 1 लिहिला काय आणि नाही लिहिला काय काही फरक पडणार नाही. सो आन्सर असेल आपला डी. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. डी इज इक्वल डी ची व्हॅल्यू आहे 1 इंटू 10 टू द पॉवर 25 आणि आपली पण आली आहे 1 इंटू 10 टू द पॉवर 25. सो बघू शकता.